केला घात, चॉपरने छाटले हाताचे बोट, आरोपी दुचाकी घेऊन फरार, नाशिक रोडला गुन्हा दाखल. मित्राने घरी सोडण्याच्या बहाण्याने विश्वासघात करीत एकलहरे येथे चॉपरने हाताची बोटे छाटली. प्रभाकर नानाभाऊ साळवे राहणार ओझर टाउनशिप हे फॅब्रिकेशनचे काम करतात. शुक्रवारी रात्री मित्र सचिन उर्फ मुरलीधर धोंडके राहणार एकलहरे यांनी प्रभाकर यांना 10वा मैल येथे बोलावून मला एकलहरे येथे घरी सोडून येण्यासाठी विनंती केली. प्रभाकर याने दुचाकीवर रात्री 8 वाजता मित्राला घेऊन एकलहरेकडे निघाला. रात्री एकलहरेजवळ सचिन उर्फ मुरलीधर याने लघुशंका करण्याच्या बहाण्याने दुचाकी प्रभाकर याला दुचाकी थांबवण्यास सांगितले, पण त्याने या भागात अंधार असल्याचे सांगून गाडी थांबवली नाही. सचिन याने त्याच्याजवळ असलेल्या चॉपर काढून प्रभाकरच्या गळ्याला वार करण्याचा प्रयत्न केला, पण प्रभाकरने डाव्या हाताने वार वाचवला, परंतु त्याच्या हाताची बोटे छाटली गेली. प्रभाकरने लागलीच गाडी थांबवून आरडाओरड केला, पण या भागात कुणीच नसल्याने प्रभाकरने जीव वाचवण्यासाठी एकलहरेकडे जाणाऱ्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रक पाहून सचिन हा डोंगराळ दिशेने पळाला. ट्रक न थांबल्याने प्रभाकरने ट्रकच्या मागील बाजूस दोर पकडून एकलहरे येथे गेला आणि मदत मागितली. स्थानिक नागरिकांनी प्रभाकरला धीर देत पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. नाशिक रोड पोलिसांनी प्रभाकरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून हाताची बोटे कापल्या गेल्याने टाके पडले असून उपचार सुरू आहेत. संशयित सचिन उर्फ मुरलीधर हा दुचाकी आणि मोबाईल घेऊन पळून गेल्याचे प्रभाकरने सांगितले. प्रभाकर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. मी प्रभाकर साळवे, मला माझ्या मित्रांनी 10वा मैलला बोलवलं होतं. तर माझ्या मिसेस ते कोणासंग लफडे आहे तर मला जायचं आहे. तर समोरचा मला बोलला की मला सोडून दे, पण माझ्याकडे वेळ नव्हता. तर मला म्हणे तुला पेट्रोल टाकतो, मला फक्त सोडून दे. तर मी त्याला सोडण्यासाठी एकलहरा पिंपरी मार्गे एकलहरा रोडला गेलो होतो. तर समोरच्याने डॅम्पशी येऊन माझ्यावर चॉपरने हमला केला आणि बोटावर वार केला. तर मी हाताने चाकू धरला, बोट कट झाली माझ्या, त्याला लात मारली. एक ट्रकची गाडी होती, ट्रक आली, त्याला हात केला. मी त्याला लटकून वॉचमॅन होते तिकडं साईडला, त्यांच्याकडे जाऊन थांबलो. त्या वॉचमॅन लोकांनी पोलिसांना फोन केले. सचिन धोंडे, मुरलीधर सचिन धोंडे असं नाव आहे त्या व्यक्तीचं. त्यांनी दोस्तीमध्ये मला चॉपर मारले, चॉपर मारायचा प्रयत्न केला. त्याच्या मिसेसला पण बोलवलं पोलीस स्टेशनला. तर माझं एवढंच आहे तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बिना कामाचे मला आणि त्याच्या मिसेसला, त्याच्यावर शेजारचे कोणाला पण मारायचा प्रयत्न करतोय. तर तो म्हणतोय की मी मारून टाकेल त्यांना. नमस्कार, मी काव्या साळवे. तर माझ्या पप्पांवर हल्ला झालेला होता. तर त्यांनी ना पप्पाला फोन करून बोलवलं 10वा मैलवर आणि एकलहरामध्ये तिथं पप्पांना बोलून त्यांनी पप्पांवर हल्ला केला आणि त्यांनी ना चॉपर वगैरे मारलेले, हातावर बी मारलेले आणि मानेवर बी मारलेले. आणि पोलिसांनी त्यांना 10वा इकडे काय म्हणता सिव्हिलला नेले आणि म्हणजे टाके वगैरे टाकताना डॉक्टरांनी त्यांना भुलीचं इंजेक्शन सुद्धा दिलेलं नव्हतं, तसेच त्यांना टाके वगैरे देत होते. आता आम्ही इथं पोलीस स्टेशन पाशी आलेलो आहे आणि केस वगैरे नोंदणी केलेली आहे आणि मोबाईल ट्रॅक केलेला आहे पोलिसांनी. आता ते तिकडे गेलेले, गाडी वगैरे पप्पाची गाडी पण घेऊन गेलेले, मोबाईल पण घेऊन गेलेले. आरोपीवर कारवाई झालीच पाहिजे.